प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला माझ्या अंग उंदर कुठे स्वप्नात रे अच्छा सगळी उतरली राव माझी आईला माझा भाऊ सुद्धा एक नंबर नालायक साला म्हणजे मी असा प्रयोग शाळेमध्ये उंदरावर प्रयोग करतोय तेवढा माझा भाऊ आला तिकडं बरं का बस उंदराचा पिंजरा खोलला त्यांनी सगळे उंदीर माझ्या अंगावर कुठे इकडे चावते कुठे इकडे चावते आईला घरी यावं गप एखादं केळं खावं निघून जावं तसलं नाही अरे की काहीतरी कांड केल्याशिवाय जातच नाही राव भाऊ माझा आईला हरांच्या कुठे आता आवरतायत ते आईला थोबाड फोडणार मी त्याच रात्री मला नोबेल घावला असं म्हणलं तो नोबेल ती पोरगी ईशा मला म्हणते मला तारे बघायचे माझ्या डोळ्यासमोर तारे उगवले ना काय म्हणून जाऊ दे मी जातो बाबा येत ना आणि तिने विचारलं तर सांग दत्ताराम बापू गेले म्हणा अगे गेले म्हणजे मॉर्निंग वॉकला गेले या पोचवण्यात निघाली मला इतर काय तुझी बायको पण कमालच आहे राव सांगितलं की तुम्हाला सगळं अवघड आहे म्हणून हे बघा आलं ध्यान तुझ्या कसं असतंय नवरा तुमचं तुम्ही बघा मरून जाऊ दे मी जातो भाऊ काय म्हणत होते ते अगं ते असं म्हणत होते की तुला रात्री एकटीला झोप लागली होती गाढ झोप लागली होती आणि आता आपण असेच झोपत जाऊया का अगं काहीतरीच काय ए धना धना तुम्ही आता विचित्र वागलायत ना ते मी ईशा वहिनीला सगळं सांगितलंय काय तिने सांगितलं अगं आता जर तुम्ही मला परत विचित्र वागायला लावलत ना तर आता ईशा वहिनी आहेत माझ्यासमोर हा अगं ए धना अगं काय बाई दत्ता भाऊ मधू झोपली ती ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशी आहे झोप मस्त मधू ए मधू अरे मधू ए मधू सांगितलं ना झोपली कशाला उठवतोस काम आहे का काही किती गाढ झोपले तेच बघतो मी आपल्याला बोलायला मोकळी सर काय नाही हे मधू स्वप्नात जाम उड्या मारत होती कसलं स्वप्न अगं मला एक हे स्वप्न पडलं तू आली होती स्वप्नात आणि सगळं एक्सेप्ट केलंस काय नाही काही नाही सांग ना अगं काही नाही ग हेच माझ्या डोक्यातले उंदीर तुझा आत्ताच्या आत्ता बाहेर का मी सांगते म्हणून तूच जा बाहेर जा अगं पण का मी का काही झोपली हे अगं मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं तू काय वेडी आहेस का? अगं तू पण तुला खरंच वाटलं मला असं वाटलं उंदीर माहितीये मला म्हणजे तुझ्या मनात आलं होतं का ते मला असं कसं वाटलं ते आवरा सगळ्यांनी सगळे पुरुष सारखेच
अगं नाही, तसं काही नाही. हे अगं तुला वाटतंय तसं काही नाही. मी हे आपलं उंची मोजत होतो. हा उंची राहिलं बघ. हे हा हे खरंच अगं मी उंची मोजत होतो. हिला काय वेगळंच वाटतं. ए धनश्री, अगं खरंच मी उंची मोजत होतो. मी घरातल्या सगळ्यांना बोलवून इथे मोजणार होतो उंची. हो ना, आपण ठरवलं होतं ना आता उंची. हिला ए धनश्री, अगं खरंच मला हे अगं अडकलो मी. अगं सोडव ना मला. अगं अडकलोय मी. अगं धनश्री, मला खरंच तसं काही करायचं नव्हतं. तुला वाटतंय तसं. अगं इकडनं हे वरचं सोडवा. सगळे पुरुष सारखेच. चला ब्रेकफास्ट करूया. तयार आहे. ऑमलेट? हो आज आपल्या घरात ऑमलेट? हो मग काय. अरे आजी कुठे? आजीला कळलं तर? अरे आजीनेच सांगितलंय मला ऑमलेट करायला. काय? हो आजीने सांगितलं ऑमलेट करायला? काय झालं? काय बोलतोस? पण आजीने कसं सांगितलं? नाही हे बघ, आजीने नाही सांगितलंय हा ऑमलेट करायला. आणि आपण त्यांच्यापासून लपून करतोय हे ऑमलेट. म्हणजे? हा म्हणजे ऑमलेट आजीनेच सांगितलंय, पण आज मी तुला काही सांगितलेलं नाहीये. काय बोलतेस तू? हे नाही, तू बस इथे. तू बस ना इथे. आता गरम गरम खाऊन घे ना. पण घे. पुढे कसं काय जमवलं? हे बघ, दत्ता भाऊंना ऑमलेट खायचं होतं. ते चालले होते कोपऱ्यावरच्या गाडीवर ऑमलेट पाव खायला. मी म्हटलं करू का ऑमलेट आजींना म्हटलं. आजी मला नाही चालणार नाही. रागवल्या त्या. मग दत्ताभाऊ हिरमुजून गेले बाहेर. कुठे गेलेत मला माहिती नाही. मग मीच म्हटलं की करू का ऑमलेट, खरंच करू का? त्या मला हो तू कर, पण मी बाहेर जाऊन बसणार आहे. आणि तुम्ही माझ्या अपरोक्ष लपून हे सगळं करताय असं तू सगळ्यांना भासव आणि ऑमलेट कर. अशा विचित्र मनस्थितीत मी हे सगळं केलेलं आहे. तू खा आता. काय माइंड बॉगलिंग चेंज आहे आजीमध्ये. अरे म्हणजे काय, आपण दत्ताभाऊंकडनं अपेक्षा करतो त्यांच्यात बदल व्हावा. आजींनी पण थोडं बदलायला पाहिजे की नाही? पण हे सगळं झालं कसं? अरे मीच थोडंसं म्हटलं, आपल्या घरातला माणूस आहे, कुठे कोपऱ्यावर खाणार, ते कुठलं तेल वापरत असतील, तब्येती बिघडतील. घरातला माणूस आहे ना. थोडीशी काकू केली त्यांनी, नंतर मला करतो. पण हे आजींना माहिती नाहीये आणि मी तुला काही सांगितलेलं नाही. आणि मी काही ऐकलेलं. हो, आणि आपण लपून लपून खातोय. आपण लपून खातोय. बरं ओम, मी आज येते ऑफिसला. हळू जरा हळू बोल. हळूच बोलते ना. मी आज येते ऑफिसला. अरे प्रधान सर मला काढून टाकतील कामावरून. लिव्ह ऍप्लिकेशन जरी द्यायचं असेल ना, मला प्रत्यक्ष एकदा तरी यावं लागेल की नाही? एक मिनिट. हे बघ, सुशांतचे फार कॉल्स येत आहेत बरं का, आणि मी एकाही कॉलला उत्तर देऊ शकत नाही. मला इतकी भीती वाटते की आता मी घरी गेलेच नाहीये ना इतके दिवसात. काय पोलिसात कंप्लेंट वगैरे केली तर किती प्रॉब्लेम होऊन बसेल. आय कॅन अंडरस्टँड. ऐक की तुझं आता काम आणि रुटीन चालू होणं महत्वाचं आहे. हो, पण त्याचबरोबर तुझ्या रुटीन मध्ये तू कोण आहेस हे ईशाला कळणं धोकादायक आहे. आपण एक एक करून गोष्टी हँडल करू ना. हे बघ, मी काय म्हणतो, तू आधी सुशांतला सांगून टाक की मी अजून काही दिवस तरी तिथे येणार नाही, मी चेन्नईत आहे. आणि ठीक आहे, आम्ही ऑफिसला गेलो ना की मग थोड्या वेळाने तू अंदाज घेऊ. हे बघ, माझं काय म्हणणं आहे, आता ती येईल ना, तुम्ही दोघं ब्रेकफास्ट करेपर्यंत मी ऑफिसला पोहोचते. असं कसं? आणि तिने विचारलं तर मग आई कुठे गेले, मग काय उत्तर द्यायचं? मग असं करा, तुम्ही दोघे पहिल्यानं जा, मी मागोमागे येते. ठीक आहे? हो, पण आम्ही पोचेपर्यंत तू पोचलीस आणि अचानक आपण एकमेकांसमोर आलो तर? अरे मग असं करूया आपण, मी लंच टाइम पर्यंत पोहोचते, तू प्रधान सरांशी बोलून ठेवशील का? नाही, पण तू लंच टाइमला पोहोचलीस आणि ती नेमकी लंच टाइमला खाली उतरली तर? परमेश्वरा, अरे काय करतेस तू? थोडा तरी तू विचार कर ना. अरे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोडूनच काढायचा विचार नको करूस. मला ऑफिसला यायचंय आणि ते कसं येता येईल याचा तू विचार कर. ओके. हा आशू, बोल ग, काय झालं? बोल मी भयंकर चिडले हा तुझ्यावरती. का? काय झालं? निर्लज्जम सदासुखी. तुला ना कदरच नाही हा दोस्तीची. कधीचा फोन करते तुला, उचलत नाहीयेस तू. सॉरी आशू, मला खरंच वेळ नाही झाला अगं. आज कुठे तू? ओमकडे आली. मग बरोबर आहे.
तू कसं उचलशील ना माझा फोन? कुठेस तू? मी आत्ताच आजोबांना भेटून बाहेर आले. अरे बापरे, म्हणजे इज ही? बघ ना, नाही ना. काय बोलतीयस तू नालायक? बघ ना, आता आज सुद्धा येता येणार नाहीये. तुझं बरं आहे, तू मस्त लग्नाच्या आधी मॅरिड लाईफ एन्जॉय करतेस. आशू जरा गप्प बस. कळतंय का तू कशासाठी गेलीस तिकडे? तू काय बडबड करतेयस? हा, आणि ऐक, आता गेलीस ना तिथे तर जरा शांतपणे राहा ना 4 दिवस. आई बाबांबरोबर छान क्वालिटी टाइम स्पेंड कर. घर सोडताना इतकी रडणार आहेस ना तू, लक्षात ठेव. मला नाही वाटत बरं का मी रडेन बिडेन. तू पितेस का? हो, कोल्ड ड्रिंक. थंडीत? हो. नाही म्हणजे मी असं गरमागरम चहाच पित होते, पण तू इतकं बोलतेस की चहाचं कोल्ड ड्रिंक झालंय. ठेव आता. अग, लव्ह यू. बाय. लव यू टू. सी यू सून. चलो एन्जॉय. बाय बाय. अरे बापरे, अजून 1 दिवस? हो, अजून 1 दिवस? हे डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. सरप्राईज आहे तुमच्यासाठी, सरप्राईज. झालं का? येस, उघडा डोळे. आज आपल्या घरी ऑमलेट आला आहे. ईशा कुठे? ईशा कुठे? मला नाही माहिती. अगं एक ईशाला बोलू आधी, त्याच्याशिवाय तुम्हाला नाही. जा जा जा. अगं जा, असं काय करते? जा म्हटलं. अगं जा ना. अगं जा ना. एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही दोघे जाऊ नका, मी जाऊन बोलू. काय चाललंय? अरे तुलाच बोलवायला येत होतो. हे बघ काय ब्रेकफास्ट. हो, वाव. आज आमच्या घरी ऑमलेट झालाय आजीच्या नकळत. क्या बात आहे. अगं आजीला नाही आवडत. किती दिवसांनी खाते मी. पण आजींना का नाही चालत? तिच्यामध्ये हे नॉनव्हेज आहे. आता अंड कसं नॉनव्हेज असेल? नाही, 1 मिनिट. अंड हे नॉनव्हेजच असतं. नाही ग, अगं अंड व्हेज असतं. नाही, अंड नॉनव्हेज असतं. ते झाडावर उगवतं का? नाही की नाही? काय झालंय? खरंच नॉनव्हेज असतं, खरंच झाडावर येत नाही. मला जोक आठवला. 4 मित्र एकदा गप्पा मारत बसलेले असतात. त्यांच्यातला एक मित्र त्यात बाकीच्या तिघांना खूप पकवत असतो. ते उरलेले तिघं त्याला म्हणतात, तू नॉनव्हेज आहेस. तो म्हणतो, मी तर व्हेज खातो, मी कसं नॉनव्हेज असेल? बाकीचे तिघं त्याला म्हणतात, तू आमचं डोकं खातोस ना. यात काय जोक होता? माठ आहे रे. नाही नाही, आम्हाला यात काही जोक दिसला नाही, हसावंसं वाटलं नाही. किंवा एक काम करू, आपण उद्या सकाळी हे आठवून आठवून हसू. मी तर पुढच्या जन्मीच हसेन. पुरे पुरे. हा, मुद्दा काय आहे? डोकं खाणं जसं नॉनव्हेज नाहीये ना, तसं अंडही नॉनव्हेज नाहीये. हो, हे मला पटलंय. हो, अंड नॉनव्हेज नाहीये, चिकन नॉनव्हेज नाहीये. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. कोल्हापूर यार, मी काय म्हणते, आपण करूयात घरी? हा चालेल. आजीला कन्व्हिन्स कर ना ओमदादा, करूयात ना घरी एकदा. ते मी नाही करू शकत. मी काय म्हणते, आपण कन्व्हिन्स करायचं तर बघूच्यात आजींना. पण जर का त्यांनी परमिशन दिली तर आपण आजच कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करूयात ना खायला. हा, तसे मी आज रात्री इथेच राहणार आहे. काय काय झालं? कळवा कळवा, सगळ्यांना कळवा. आज मी इथे राहणार आहे. आज सुद्धा कळवा कळवा, सगळ्यांना कळवा, प्रत्येकाला कळवा. आज ईशा घरी राहणार आहे. हे कधी ठरलं? आता मगाशीच, म्हणजे माझं मीच ठरवलं. सॉरी, मी तुला न विचारतात. अश्विनी पण नाहीये ना, मी आपलं ठरवलं. अगं नाही, असं काही नाही. राहू ना. अगं हो, अगं आम्हाला आनंद झालाय खरं तर. बघ सगळे पळाले. तुझंच घर आहे आता हे. पण मला एक वचन देशील? काय? आपण लगेच आता ऑफिसला जाऊया आणि ऑफिसला कसं जायचं आणि कसं यायचं याचा माझा प्लॅन ठरलाय, तो बदलायचा नाही. प्लॅन? हा. काय प्लॅन? नाही, सांगतो ना तुला. चल, जाता तर उशीर झाला आपल्याला, जाता सांगतो. आणि मी सांगेपर्यंत ना. चला, येतो. हा हो हो, नीट जा. हा, सावकाश सावकाश बेटा. बाय. काय निघालात काय? हो, हे दोघं निघालेत ऑफिसला. आजोबा तुम्ही तिथं का बसलाय?
इथं म्हणजे अगं काय ग, ते कामाच्या घरी जाऊन फुकटचा पेपर मिळतो म्हणून तिथे जाऊन बस. उठा आधी, चला घरात या. कोण आहे त्या शशी कामत? अगं आहे एक खडूस म्हातारा, एकटा राहतो, संबंध घर अडवून ठेवलंय. एक नंबरचा डॅम्बिस आहे, डॅम्बिस. कामत आजोबांना असं बोलू नका हा, त्यांना वाईट वाटतं. हो माहित आहे. आई आम्ही डायरेक्ट जातोय ऑफिसला बरं का. हो हो, मग मी तसं अंतर ठेवूनच निघेन. म्हणजे मला अगं इथेच काही अंतर नाहीये फारसं, मार्केट बँक वगैरे. बरं. चल. ओके, रात्री भेटूया. हो हो, बाय. सी यू. ओ माहित ना, आपण जाता जाता ना माझ्या घरावरून जाऊ माझी गाडी घेऊन. का? अरे काय 2 वेगवेगळ्या कोर्टांमध्ये कामं असली तर आपल्याला बरं नाही का पडणार ते? नाही पण मी सोडतो ना तुला घरी. कशाला? तुला कशाला त्रास द्यायचा उगाच? तुला पण किती कामं असतात, मला नाही आवडत तुला डिस्टर्ब करायला. नाही बरं आई. हो ठीक आहे ओके. त्यांना कशाला त्रास देतोयस? ममाच बॉय आहेस का तू? जसं काय अगदी सगळं त्यांना विचारून करतोस तू. तिला सांगायला नको. गप्पा बस. चल आता. काय नाही, बाय 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 बाय. गेले ना? अगं ऐक ना. हा नाही मी नंतर, मला निघायचं आहे, उशीर होतोय मला. हो का? परमेश्वरा. हो कामात काका गेले का? हो गेले ना, आत्ताच गेले. हा सुटलो बाबा. अरे एवढं काय घाबरताय तुम्ही? काय घाबरताय? अहो प्रश्नाची सरबत्ती असते नुसती. सायंटिस्ट समजते मला, सायंटिस्ट. पण भाऊ लपायसाठी जागा बेस्ट आहे. कामाची ना बेस्ट. त्याचा आता फारसा उपयोग नाही. का? ती ईशा आता आपल्याकडे राहायला येणार आहे आज. अरे देवा. असं बोलत वा, फारच स्पीडने काम चाललंय. परफेक्शनिस्ट आहेस तू. रिव्हर्स मध्ये वगैरे गाडी आणून ठेवलीयस. हो म्हणजे नंतर लवकर निघता येतं असं काय? हो पण ऑफिस मध्ये पटकन जाता येत नाही, जसा मी निघालो. स्कार्फ काढू नकोस. स्कार्फ काढू नकोस प्लीज. का दिवसभर अशीच राहते का? तुला माझी शपथ आहे प्रेमाची. हे बघ, तुझं हे आतलं असं सौंदर्य दिसलं ना की मी माझे प्राणच घालून बसीन ग. कैसा है ना, क्या आपका चेहरा है ना, वो एक पल भी मेरे नजरों के सामने से नहीं हटता. मैं क्या करूं. प्लीज सोड मला. अरे सोड नाही, मी तुला सोडण्यासाठी धरलंच नाहीये. तू कुठे जाणार नाहीयेस. तू अजिबात कुठे जाणार नाहीयेस. ईशा ऐक ना. सॉरी, व्हेरी सॉरी. आय एम रिअली सॉरी. तशीच थांब. तशीच थांब. तू तशीच थांब. मला एक मस्त लाईट मिळालाय. तुझा फोटो मी कधी काढला नाहीये. मी प्लीज लाजू नकोस ना. प्लीज लाजू नकोस तू. लाईट कट करतोय मी. लाईट कट करतोय. इकडनं येतोय तो. पटकन काय ते प्लीज. ओके. अरे हा इकडचा काढला. हे बघ इकडे. हा लाईट इकडचा मस्त आहे. बॅकलाईट मिळतोय. पायऱ्यांनी जाऊया ना आपण आता. लिफ्टने जायचं आता. इतकं झाल्यानंतर प्लीज. ओके. आम्ही लिफ्टनी चाललोय. आम्ही म्हणजे मी हे निसर्गाला सांगतोय. आम्ही लिफ्टनी चाललोय. मला असा फोटो काढून दे. अगं थांब ना. अगं छान दिसतेस तू. काय होतंय? धाकधूक. काय? फुलपाखरं पोटात अशी उडत आहेत. तुला कसं तरी होतंय का? सफोकेट होतंय? आपण बाहेर जायचं का? जिन्याने जाऊ शकतो? नाही अजिबात नाही. आज जिन्याने जायचंच नाही आपण. आज तू जिन्याने प्रवासच नाही करायचा. आपण लिफ्टनेच जायचं. आपलं ठरलंय ना मगाशी आपण लिफ्टने जायचं. ठरलं की नाही आपलं? काय लिफ्ट चाललंय वेड्यासारखं? चल ना. नाही लिफ्टची एक वेगळी आठवण आहे आपली. तुला आठवत आहे आपण जेव्हा भेटलो होतो एकाच दिवशी 3दा, तेव्हा आपली दुसरी भेट लिफ्ट. तुला आठवत आहे अजून? अचानक गाठी जुळते. त्यानंतर माझ्या आयुष्यात ठरून काहीच झालं नाही. खूप गाठी अचानक जुळल्या. तेव्हासारखी आत्ता लिफ्ट बंद पडली ना तर आता मात्र मला भीतीच वाटेल तुझी. नाही मला तर असं वाटतंय की लिफ्ट बंद पडावी आणि आपण दिवसभर लिफ्ट मध्येच अडकावं. मी लोक येऊ देत ऑफिसला, ऑफिसची कामं करून घरी जाऊ देत, पण आपण लिफ्ट मध्येच. सगळी लोक घरी गेली ना की मग आपण बाहेर पडावं.
चल 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 रे. चल ना. आलं. जा ना तू. मी ओके. बाय 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 बाय. बाय 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 बाय. हॅलो हॅलो. हॅलो शोभना मावशी. हा. अगं कुठे आहेस तू? गेलीस की काय? अरे मी इथे खाली पार्किंग मध्ये आहे. मी सुद्धा पार्किंग मध्येच आहे. कुठे आहेस तू? अरे मी पण पार्किंग मध्येच आहे. तू कुठे आहेस? अगं मी सुद्धा पार्किंग मध्येच आहे. अरे ओम. हा इथे मी. अगं असं वागतेस का? असं कधी कोणी वागतं का? मी तुला किती हाका मारत होतो, किती तुला मी इशारे करत होतो, तुझं लक्षच नव्हतं. कधी पण मी आले आणि त्या गौरीबाईंशी बोलत होते आणि त्यांच्या व्यथा ऐकताना मी कुठे आता खाणाखुणा बघणार. मला माहितीच, मला कल्पनाही नाही तुम्ही आला असं. इतक्या उशिरा का आलात तुम्ही? अगं तिच्या घरी जाऊन गाडी पिकअप करावी लागली. ती गाडी स्टार्ट होत नव्हती. सगळा वेळ गेला त्याच्यात. अरे पण मग एक फोन करायचा, SMS करायचा, वापर करायचा त्या यंत्राचा. सॉरी मला वेळ नाही मिळाला. लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी. माझ्यामुळे तुला काय काय करावं लागतंय. नाही गप्प बस आता. आता मी जाऊ घरी? नाही काय करू मी? काय मला सुचत नाहीये. ती तू काम कर. तू पायऱ्यांनी वर जा. कारण ती लिफ्टनी खाली आली तर. पण खाली काय येईल? ती वर गेली आहे ना ऑफिसला. हो ती वर गेली. नाही पण येऊ पण शकते ना. काही सांगता येत नाही. तू ऐक माझं. तू पायऱ्यांनी जा. मी लिफ्टनी जातो. ठीक आहे. मग मी आधी जाऊ, तू जातोय? तू आधी जा. नाही मी आधी जातो. मग तू जा. 1-2 मिनिटात लगेच जा. हा पण तू पायऱ्यांनी लिफ्टनी जा. हा मी लिफ्टनी जातो. हा. ईश्वरा. हॅलो. Na na na